जैसलमेर ते तनोट डिस्टन्स 120 किलोमीटर असून येथे जाण्यासाठी हार्डली आपल्याला 2 तास लागतात। तनोट माता मंदिरला आता आम्ही इथं आलेलो आहे। तनोट माता मंदिर हे जैसलमेरपासून जवळजवळ 125 किलोमीटर आहे। रोड चांगला असल्यामुळे 2-2.5 तासात तुम्ही इथं पोहोचता। इथं आल्यावर तिथं दर्शन घ्यायचं आहे। इथं छोटे छोटे स्टॉल पण लावलेले आहेत। लाईट असल्यामुळे जनरेटर चालू आहे। 10-12 दिवसामध्ये राष्ट्रपती पण येणार आहे तिथं, त्यामुळे साफसफाई पण चाललेली आहे। हे खूप फेमस मंदिर आहे। फेमस का मंदिर आहे ते आपण थोड्या वेळात पाहूयातच। एंट्रन्स आहे श्री मातेश्वरी तनोट राय मंदिर। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। इथं आपण चप्पल काढणार आहे। तनोट माता मंदिराचं वैशिष्ट्य पाहायला गेलो तर वैशिष्ट्य असे आहे की 1971 साली इंडिया पाकिस्तान हे युद्ध झालं होतं। त्या युद्धाच्या काळामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये जवळजवळ 3000 बॉम्ब टाकण्यात आले। त्यातले काही बॉम्ब मंदिरामध्ये पण पडले, पण ते सर्व निकामी निघाले। तेव्हापासून या मंदिराला खूप असं प्राधान्य दिलं जातं व त्या राज्यामधील सर्व लोकांचा इथं खूप विश्वास आहे। त्यामुळं राजस्थानमधील सर्व लोक इथे दर्शनासाठी येत असतात व आपली मन्नत मागायला सुद्धा येत असतात। प्राचीन कुवा, जुन्या काळातलं पाण्याचा सोर्स। आम्ही मंदिरात आलो त्यावेळेस मंदिरात तनोट मातेचं आरती चालली होती। ही आरती सुद्धा मिलिटरीवालेच घेत असतात। आगे चढ़ जाए, बच्चों को थोड़ा दर्शन करने दें, सामने चढ़ जाए। आपली मन्नत जी असते ती मन्नत किंवा इच्छा मागण्यासाठी इथं असे देवाला बांधलं जातं। खूप लोकांनी बांधले तिथे। पाहण तिथपर्यंत लावलेले आहे। हे जे बॉम्ब आहेत ते पाकिस्तानने टाकले होते, पण ते फुटलेच नाहीत व ते असेच प्रिझर्व करून इथे ठेवलेले आहेत। की अशा पद्धतीने इथं आपल्याला आधार कार्डची डिटेल मिलिटरी ऑफिस आहे, त्यांच्याकडे आपल्या सगळी नोंदणी करून याचा गेट पास करून आपल्याला बॉर्डरवरती सोडतात। तर आपण इथून पुढे बॉर्डरला जाणार आहे। प्रायव्हेट गाडीला लायसन पण चेक करतात। या पद्धतीने आपल्याला त्यांनी अर्धा त्यांच्याकडे ठेवून सगळं व्हेरीफाय करून दिलेलं आहे। गाडी कोणतं नंबर आहे त्याचबरोबर गाडी कोणती आहे हे पण त्याच्यामध्ये लिहिलेलं लागतं आपल्याला। प्रोसिजर माहिती होती त्यामुळे 15 मिनिटात माझं इथं काम झालं। प्रोसिजर माहिती असेल तर अर्धा पाऊण तास जातो। काय लिहायचं किती लिहायचं, जेवढी लोक जास्त असतील तेवढं तुम्हाला लिहायला वेळ लागणार आहे। आणि डबल एंट्री करायला लागते। एक फॉर्म 2दा भरावा लागतो। एक त्यांच्याकडे पर्ची ठेवतात आणि एक आपल्याला देतात। तनोट माता मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या इंडो पाक बॉर्डरवरती जाण्यासाठी आपल्याला 2 मिलिटरी चेकपोस्ट क्रॉस करावे लागतात व रिटर्न येताना सुद्धा तिथं मिलिटरी चेकपोस्टमध्ये ते आपली एंट्री करतात। त्यानंतरच आपल्याला तिथं जाण्याची व तिथं पाहण्याची परमिशन दिली जाते। या 20 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकही घर आम्हाला कुठेच दिसले नाही। याचाच अर्थ असा असावा की हे 20 किलोमीटर पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या स्वाधीन आहे व त्याचप्रमाणे या एरियामध्ये मिलिटरीचे लोक सोडले तर कोणालाही इथे फिरण्याची परमिशन दिली जात नाही। इथं आपण पाहत असाल तर इथं फक्त तुम्हाला गुरं दिसतील किंवा खेसरं दिसतील आणि जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत संपूर्ण असं मोकळं आकाश आपल्याला इथं दिसतं। हे पाहण्याचा सुद्धा आनंद आम्हाला या निमित्ताने घेता आला व देशावरती आपलं सर्वांचंच प्रेम आहे। ते प्रेम इंडो पाक बॉर्डरवरती गेल्यावरती आपल्याला समजतं की येथे एवढ्या वाळवंटामध्ये जिथं काही पिकत नाही तिथं आपले सैनिक कसे राहत असतील व त्यांचा जीव धोक्यात घालून ते तिथं कसे काम करत असतील याचा फक्त आपण अंदाज घेऊ शकतो।
कोट मंदिरापासून 20-21 किलोमीटरवरती आपण इथं इंडो पाक बॉर्डरवरती आलेलो आहे. या साईडला बघितलं तर आपण इंडो पाक बॉर्डर आहे आणि इथं पार्किंग आहे. बरीच लोक येतात, जसं आपण पंजाबमध्ये जातो पंजाब बॉर्डरला, तर त्या पद्धतीने ही पण बॉर्डर आहे. फक्त इथं फेन्सिंग आहे, 100-150 मीटरचं फेन्सिंग आहे. त्याच्यामध्ये नो मॅन लँड झोन असतो. तिकडचा माणूस इकडे येऊ शकत नाही आणि इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही. क्लॉक टॉवर आहे. क्लॉक टॉवर मग झाला इकडून तिकडे पाहण्यासाठी. आणि BSF आहे, BSF सेंटर आहे. हे अजून डेव्हलपमेंट चाललेली इथं. इंडियाचा पाकिस्तान बॉर्डरवरचा लास्ट फ्लॅग आहे. आणि इथं आपण जर पाहिलं, ही जी टाकी दिसते ही टाकी पाकिस्तानमध्ये, त्याच्यापुढचा जो टॉवर दिसतो तो टॉवर पण पाकिस्तानमध्ये. हे जी दिसते फेन्सिंग, ते फेन्सिंग इंडियाचं लास्ट फेन्सिंग आहे. आणि हे व्हाईटवालं जे सेंटरला दिसते ते व्हाईटवालं इंडिया पाकिस्तानचं सेंटर आहे. त्याच्या अलीकडे 100 मीटर, पलीकडे 100 मीटर नो मॅन लँड झोन. आणि इथलं व्ह्यू असं आहे. तनोट माता मंदिराकडनं आपण ज्यावेळेस जैसलमेरकडे येतो तर त्या टायमिंगला हे रेस्टॉरंट लागतं. या रेस्टॉरंट रामगड म्हणून एरिया आहे, तर रामगडमध्ये लागतं. तर इधर बघितलं शिवशक्ती रेस्टॉरंट, तर अतिउत्तम जेवण आहे, रेट खूप रिजनेबल आहे. आणि या एरियामध्ये जास्त रेस्टॉरंट नाही आहे, पण हे रेस्टॉरंट खूप चांगलं आहे. तर आवडले तर आवर्जून इथं जेवा. आत्ताच फोटो वगैरे पाहिलं तर सनी देओल पण आलता, त्यावेळेस सनी देओल इथे जेवून गेलं. 1-2-2.5 वर्षापूर्वी बॉर्डरची शूटिंगच्या अगोदर आलता. 3 वर्ष झाले त्यावेळेस पण इथे जेवण करून गेलं, छान वाटलं. इंडो पाक बॉर्डरपासून जैसलमेर ते जोधपूर हे पूर्ण डिस्टन्स जवळजवळ 400 किलोमीटर आहे. इथे पोहोचण्यासाठी आम्हाला 6 ते 7.5 तास दाखवत होते. दुपारी 2ला निघाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून संध्याकाळी जवळजवळ 8-8:30 वाजता आम्ही जोधपूरमध्ये पोहोचलो. जोधपूरमध्ये पोहोचल्यानंतर या हॉटेलमध्ये आम्ही राहण्याचे ठरवले. रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही घंटाघर बघायला आलो. हे जे आहे जवळजवळ 300 वर्ष पूर्वीचा याला इतिहास आहे. सायकल व्यापारी संघ. आणि या साईडला बघितलं तर आपण सरदार मार्केट, गिरडी कोट आणि समोर साईडला आपल्याला घंटाघर दिसतो. हे मार्केट आहे आणि समोर आहे जवळजवळ 300 वर्ष पूर्वीचं घंटाघर, अलार्म क्लॉक. हे घंटाघर आणि त्याच्या बाजूचं आसपासचं सरदार मार्केट हाऊसफुल असते. आता 10 वाजले बंद, 9ला बंद होते.